दरम्यान पुढील 8 ते 10 दिवसात महाविकास आघाडीच्या जागावाटपावर चर्चा होईल असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। उमेदवारांना प्रचारासाठी वेळ मिळायला हवा, तर सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केलंय। दरम्यान काँग्रेसने अधिक जागा लढाव्यात अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य केलं होतं। आघाडी धर्म असल्यानं जागावाटपाचा निर्णय एकत्र घेऊ असंही वडेट्टीवार म्हणाले। नाही, बैठका आमच्या 3 बैठका झालेल्या आहेत आणि या महिन्यामध्ये आमच्या बैठकांमध्ये संपेल। सप्टेंबर एंड पर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये जागा वाटपाचा प्रश्न सुटावा या दृष्टीने आमच्या बैठकांचं आता काम सुरू झालेलं आहे। सर्वाधिक लोकसभेत मोठा पक्ष काँग्रेस होता, विधानसभेतील सगळ्यात जास्त जागा काँग्रेस लढेल। नाही, जागा काँग्रेसनी अधिक लढावं हे महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे, जो आलेला सर्वे आहे। आता ह्यामध्ये शेवट आघाडी धर्म आहे, आघाडीच्या धर्मामध्ये बसून निर्णय घेऊ शकतो। आम्हाला हे महापापी सरकार हे गाडायचं आहे। महाविकास आघाडीची कालही काही चर्चा झाल्या, पुढच्या 10 दिवसामध्ये ही पूर्णपणे चर्चा 10-12 दिवसातच होईल। कारण का आता बघा, आपण ऑलरेडी सप्टेंबरमध्ये आहोत, पुढचे 8-10 दिवस परत गणपतीमध्ये सगळे व्यस्त होतील आणि त्यानंतर पितृपक्ष आणि मग दसरा आणि त्यानंतर आचारसंहिता लागेल। एक साधारणपणे जे कानावर येतं आहे, आम्हाला काय माहिती नाही, पण खरं तर ऑक्टोबरमध्येच आपलं मतदान व्हायला हवं होतं, पण अदृश्य शक्ती ही स्वतःला पाहिजे तेच करते अनेक वेळा देशामध्ये आणि त्याच्यामुळे जे काय कानावर येते ते 8-10 ऑक्टोबरला आचारसंहिता लागेल आणि 10 आणि 15 नोव्हेंबरमध्ये पर्यंत मतदान आणि रिझल्ट होईल असं कानावर येतं। त्यामुळे पुढच्या 8-10 दिवसामध्ये आम्हाला हे फायनल करायलाच लागेल। याचं कारण असं की सगळ्या उमेदवारांनाही वेळ मिळाला पाहिजे, म्हणजे आता इच्छुक सगळ्याच पक्षाचे कामाला लागलेलेच आहेत, पण त्याचबरोबर जितका लवकर निर्णय होईल तेवढं कॅन्डिडेट्सला जास्त योग्यच राहतं।